नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत तुरीची डाळ आणि मुगाची डाळ वापरून मस्त अशी आंबट आमटी। ही आंबट आमटी आपण कैरी घालून करणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, नक्की बघा। ही रोजच्या जेवणाची आमटी कशी बनवायची ते आता आपण पाहूया। यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी ही मी छोट्या कुकरमध्येच घेते। तर मुगाच्या डाळीने काय होतं, आपल्या आमटीला छान असा घट्टपणा येतो। जर तुम्हाला जास्त मुगाची डाळ नको असेल तर तुम्ही अर्धा वाटी मुगाची डाळ घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर जास्त तुरीची डाळ नको असेल तर तुम्ही अर्धा वाटी तुरीची डाळ आणि 1.5 वाटी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता, किंवा पूर्ण मुगाची डाळ किंवा पूर्ण तुरीची डाळ घेऊ शकता। तर आता आपण काय केलंय, हे 2-3 पाण्याने ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली, जेणेकरून तिला जर काही पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल। आता आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक छोटा मीडियम आकाराचा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे। आता हा डाळीमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आधी मी इथे टोमॅटो घातलाय, नंतर पाव चमचा आपण इथे हिंग घालून घेतलंय। हिंगाने आपल्या वरणाला खूप सुंदर अशी टेस्ट येते, त्यामुळे आपण इथे हिंग वापरतोय। नंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता आपण इथे 1 चमचाभर तेल घालून घेतलंय, जेणेकरून आपण जर कुकरमधनं आपल्या डाळीचं पाणी ओतू जाऊ नये, म्हणून आपण इथे थोडंसं तेल घालतो। आता आपण याला झाकण लावूया आणि कुकरच्या छान अशा मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया। आता फोडणीच्या साहित्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा लागणार आहे, 1 गड्डी लसूण आणि जिरं ठेचून घेतलंय, कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। नंतर आपण इथे एक कैरी घेतली आहे। कैरीचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहे, साल काढून घेतलेले आहे। नंतर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटी वाटी कोथिंबीर, आपलं रेग्युलर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। खूप सुंदर या आमटीची चव लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपली डाळ सुद्धा छान मस्त शिजलेली आहे। आता ही काढून घेतली आहे मी, आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार किती घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचंय। तर जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे वाढवलेलं आहे, आणि इथेच आपण ही डाळ घोटून घेऊया। जर डाळ अगदी गाळ झाली नसेल किंवा खूप जास्त शिजली नसेल तर तुम्ही इथे रवी फिरवलीत तरी सुद्धा चालेल, पण माझी जी डाळ आहे ही अगदी मस्त शिजलेली आहे, त्यामुळे ही चमच्याने ढवळताच ती मस्त गाळ झालेली आहे। आता आपण या डाळीला छान फोडणी देऊन घेऊया। तर आमटीला फोडणी देण्यासाठी आपण इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छान तडतडली का मग त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घ्यायचंय, पण आधी मोहरी चांगली तडतडली पाहिजे। जर मोहरी तडतडली नाही तर मग आपल्या ज्या फोडणीचा पूर्ण म्हणजे टेस्ट निघून जाते, त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची। तर आता मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे। आता आपण इथे कढीपत्ता घालून घेऊया। तर कढीपत्ता सुद्धा छान तडतडला आहे। आता आपण यामध्ये लसूण घालायचा आहे। तर मी 1 गड्डी लसूण आणि अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। या जिरं लसणासोबत कुटलं का खूप सुंदर अशी टेस्ट येते। आता आपण इथे कांदा घातलेला आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा जर कच्चा राहिला तो डाळीवर तरंगतो, त्यामुळे कांदा चांगला परतून घ्यायचा। आपण जर डाळ शिजवतानाच कैरी घातली असती तर त्याचा गाळ झाला असता, आणि शिवाय आपली डाळ सुद्धा आमटामुळे नीट शिजली नसती। म्हणून आपण डाळ आणि शेवगा हा नंतर घालतो, म्हणजे त्याचा गाळ होत नाही। तर आता कांदा चांगला परतून झाला का त्यामध्ये मसाला घालून घ्यायचे। तर आता आपला कांदा छान परतलाय। आता आपण यामध्ये
एक छोटा चमचा तिखट आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलाय आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान परतून घ्यायचंय। फोडणीमध्ये मी नेहमीच थोडीशी कोथिंबीर घालते, म्हणजे आपल्या फोडणीची टेस्ट खूप सुंदर येते। आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण शेवगा आणि कैरी घालून घेऊया। तर आता इथे मी शेवग्याच्या शेंगा घालून घेतल्यात आणि छान परतून घेते आणि मग आपण इथे कैरी घालून घ्यायची। कैरी आणि शेवगा हा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आणि नंतर आपल्याला इथे डाळ घालून घ्यायची। आता आपण इथे जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ घालून घेऊया आणि जर अजून पण जर खाली लागलेला असेल डाळ वगैरे तर त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आपल्याला कुकरला लागलेली डाळ पूर्ण काढून घ्यायची आणि ते सुद्धा पाणी आपण इथे घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता आपण डाळ आपल्याला जेवढी हवी आहे, आमटी जेवढी हवी आहे तेवढी पातळ करून घेतली आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे मीठ। तर आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं नाहीये, त्यामुळे याच वेळेला आपण आपल्या डाळीला जेवढं हवं आहे तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण इथे कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे आपल्या डाळीला कोथिंबीरीचा सुगंध खूप सुंदर लागेल। तर आता आपण इथे कोथिंबीर घातली, ओलं खोबरं घालणार आहोत। तर थोडंसं चमचाभर ओलं खोबरं मी वरून घालण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ओलं खोबरं घालून आपण एकदा हे छान मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवायचं आहे। आपण अर्ध झाकण ठेवणार आहे, जेणेकरून आपली डाळ उतू जाऊ नये म्हणून अर्ध झाकण ठेवून आपण ह्या डाळीला छान 5 ते 7 मिनिटं चांगली उकळी काढून घेऊया। शेवग्याच्या शेंगा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 5-7 मिनिटांमध्ये आपल्या शेंगा शिजतात आणि कैरी सुद्धा पटकन शिजते, त्यामुळे खूप जास्त वेळ या डाळीला लागत नाही। आता आपली ही डाळ तयार झाली आहे। आता आपण ही खायला घ्यायला काही एक हरकत नाही। गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर ही डाळ खूप चवदार लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कैरी घालून केलेली ही डाळ नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।